देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। पंकजा मुंडेंच्या गोपीनाथ गडावरील भाषणाच्या वेळी गोपीनाथ मुंडेंच्या नावाने पक्ष काढा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत इतर कार्यकर्त्यांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेतलंय प्रतिनिधी गोविंद शेळकेंनी। पाहूया। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यापूर्वी अनेक वेळा पक्षासंदर्भातली आपली भूमिका जाहीर केली, मात्र आज पहिल्यांदा एक टोकाची भूमिका घेत ज्यावेळी मला वाटेल त्यावेळेस ही भूमिका मी माध्यमाला बोलवून सांगेल हे सांगत असतानाच लोकांमध्ये सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। अनेक लोक खालून ओरडत होते, त्यापैकी एक कार्यकर्ते होते ज्यांनी पंकजा मुंडेला थेट सल्ला दिला, ज्यांचं बोलणं ऐकल्यानंतर पंकजा मुंडे सुद्धा थांबल्या। ते चाटे माझ्यासोबत आहेत। मला सांगा काय नेमकं तुम्ही म्हणाला होता? मी तर असं म्हटलं की त्यांच्या मला भाषणातूनच असं कळून आलं की मी जनतेला आधार देणार आहे साहेबासारखा, पण मला माझं कुठेतरी खच्चीकरण होते राजकीय दृष्ट्या मीच आधार आहे हे ऐकल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की ताई जर पक्षामध्ये कुठेतरी राजकीय जीवनात आधार असतील तर जनतेला धीर देऊ शकत नाहीत। म्हणून माझ्या डोक्यात आलं की ताईंनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःचा पक्ष काढल्याच्या शिवाय ते आम्हाला धीर देऊ शकत नाहीयेत। माझी वैयक्तिक भूमिका मी त्यांचं भाषण चालू असताना मांडलेली आहे। काय वाटतं तुम्हाला की पंकजा मुंडे आज थेट सांगून टाकलं की मी एक पक्षाच्या अध्यक्ष म्हणजे अमित शहाशी बोलेल आणि माझी भूमिका जाहीर करेल? जो भारतीय जनता पार्टी हा पक्ष शेठजी आणि भटजींचा होता, तो स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत एक बहुजनांचा, दीनदलितांचा आणि ओबीसी समाजाचा हा पक्ष मुंडे साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे झालेला आहे। आज कुठेतरी भारतीय जनता पार्टी या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा अविरतपणे चालविणाऱ्या आमच्या भगिनी लोकनेत्या पंकजाताईंवरती अन्याय करत आहे अशी भावना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंकजाताई मुंडे आणि स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांना मानणाऱ्या वर्गामध्ये पसरलेली आहे। आणि आज याचाच घोतक म्हणून ताई साहेबांनी जो महत्वाचा मुद्दा मांडला की या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना भेटून ही एकट्या पंकजाताईची भावना नाही तर ही संपूर्ण कार्यकर्त्यांची भावना आज मुंडे साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त पंकजाताईंनी बोलून दाखवलेली आहे। या ठिकाणी आपण बघितलं की सोलापूर जिल्ह्यातले काही लोक होते, हे बुलढाण्यामधले लोक आहेत आणि एकूण आजच्या मुंडे साहेबांच्या स्मृतिदिनी जे काही लोक इकडे गोपीनाथ गडावरती येत आहेत त्या लोकांसमोर आज एक गोष्ट स्पष्ट झाली की यापुढे जर मला भूमिका मांडायची असेल तर ती मी कार्यकर्त्यासमोर मांडेल। आणि पहिल्यांदा पंकजा मुंडे यांनी उल्लेख केला की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मी चर्चा करणार आहे, त्यामुळे आता जी भूमिका पंकजा मुंडेची असेल तीच भूमिका आमची असेल असं ठाम मत हे सगळे कार्यकर्ते व्यक्त करतायत। आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।